सो इल्युमिनेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग ह्या सब्जेक्टचा आपण 4th चॅप्टर बघणार आहे. इल्युमिनेशन फॉर इंटिरियर ॲप्लिकेशन्स. ठीक आहे. आता इंटिरियर ॲप्लिकेशन्स म्हणजे काय, तर तुम्हाला इल्युमिनेशन्सचे काही डिझाईन प्रॉब्लेम आहेत. म्हणजे समजा हॉस्पिटल असेल, ठीक आहे, मध्ये मग ऑपरेशन थिएटर असेल किंवा तुमची एखादी वॉर्ड रूम असेल, ठीक आहे, किंवा डॉक्टरची केबिन असेल, किंवा जर तुम्ही एखादं स्कूल कन्सिडर केलं तर स्कूलचं ऑफिस असेल, क्लासरूम असेल, किंवा सिम्पली रेसिडेन्शियल आपण जर कन्सिडर केला पार्ट, तर त्यामध्ये मग तुमचं जे काय 1 BHK 2 BHK असेल, मग त्याचे जे काही इंटेरियर पार्ट्स असतील, म्हणजे तुमचं किचन असेल, हॉल असेल किंवा बेडरूम असेल, स्टडी रूम असेल, मग ह्या ठिकाणी इल्युमिनेशन लेवल कशी पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचे लाईट तुम्ही वापरू शकता, असे जे काय ॲस्पेक्ट्स आहेत, त्याचे जे काय ॲस्पेक्ट्स आहेत ते तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. सो ह्या चॅप्टरचं नाव आहे इल्युमिनेशन फॉर इंटिरियर ॲप्लिकेशन. सो आता ज्यावेळी तुम्ही एखाद्या इंटिरियर ॲप्लिकेशनमध्ये इल्युमिनेशन लेवल किंवा तुम्ही एखादं डिझाईन करताय की कुठली लाईट कुठं बसवली पाहिजे, कशी असेल, त्याची वर्किंग प्लेनपासून हाईट किती पाहिजे, मग स्पेस टू हाईट रेशो असेल, ह्या ज्या काय गोष्टी तुम्ही कन्सिडर करणार आहे, तर त्या कन्सिडर करण्याआधी काहीतरी ऑब्जेक्टिव्ज आहेत. म्हणजे ज्यावेळी तुम्ही डिझाईन करणार त्यावेळी काय ऑब्जेक्टिव्ह तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे हे आधी कन्सिडर केलं पाहिजे, किंवा काय काय ॲस्पेक्ट्स आहेत किंवा काय काय पॅरामीटर तुम्ही लक्षात घेतले पाहिजे ज्यावेळी तुम्ही डिझाईन करताय इंटेरियर ॲप्लिकेशनमध्ये. लाईटनिंग सिस्टीम ज्यावेळी तुम्ही डिझाईन करताय त्यावेळी काय काय तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत किंवा काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या तुम्हाला ह्या ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. सो त्यातला पहिला पार्ट आहे फॅक्टर्स टू बी कन्सिडर व्हाईल डिझायनिंग इल्युमिनेशन स्कीम. म्हणजे ज्यावेळी तुम्ही इल्युमिनेशन स्कीम डिझाईन करणार आहे, मग ते रेसिडेन्शियल असेल, हॉस्पिटल असेल, और एखादं इंडोर कुठली ॲप्लिकेशन असेल, तर कुठले कुठले फॅक्टर्स तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. सो हा बेसिकली सगळ्यात पहिला आपला पॉईंट आहे. तर त्यातलं पहिला पॉईंट आहे बघा, एरिया टू बी युनिफॉर्मली इल्युमिनेटेड. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही इल्युमिनेशन स्कीम बसवणार आहे त्या ठिकाणचा एरिया युनिफॉर्मली इल्युमिनेट झाला पाहिजे. याचा अर्थ सगळीकडे एकसारखा ल्युमिनन्स काय झाला पाहिजे, पडला पाहिजे, किंवा सगळीकडे एकसारखी युनिफॉर्म लाईट पडली पाहिजे. याचा अर्थ 10x10ची जर रूम मी कन्सिडर केली तर त्या 10x10च्या प्रत्येक कॉर्नरला, प्रत्येक पार्टला एकसारखी लाईट पडली पाहिजे. त्या पॉईंटला काय म्हणतो आपण, एरिया टू बी युनिफॉर्मली इल्युमिनेटेड. याचा अर्थ तो जो काय एरिया आहे त्या एरियावरती एकसारखा लाईट किंवा एकसारखा प्रकाश तुमचा पडला पाहिजे. सो हे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्ही लाईटनिंग स्कीम डिझाईन करणार आहे त्यावेळी सगळीकडं एकसारखा प्रकाश पडला. इल्युमिनेशन लेवल, ठीक आहे. आता इल्युमिनेशन लेवल याचा अर्थ अमाऊंट ऑफ लाईट, जी काय अमाऊंट ऑफ लाईट आहे, हा पहिल्यालाच रिलेटेड आहे की इल्युमिनेशन लेवल याचा अर्थ जी काही लाईटची लेवल असणार आहे ती सगळीकडं एकसारखी पाहिजे किंवा एकसारखी पडली पाहिजे. सो डिझाईन कन्सिडर करताना दोन गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या लक्षात ठेवला पाहिजे की सगळा एरिया कवर झाला पाहिजे किंवा सगळ्या एरियामध्ये लाईट पडली पाहिजे. आणि ती कशी पडली पाहिजे, तर ती जी काही इल्युमिनेशन लेवल आहे ती सगळीकडे कशी पाहिजे, एक सारखी हवी आहे किंवा एकसारखी पडली पाहिजे. सो हा दुसरा तुमचा महत्त्वाचा पॉईंट आहे. थर्ड पॉईंट आहे बघा, शॅडोज अँड ग्लेअर्स तुम्ही काय केल्या पाहिजेत, जेवढ्या अवॉइड करता येईल तेवढ्या अवॉइड करता आला पाहिजे. आता शॅडो म्हणजे काय, समजा एखादं ऑब्जेक्ट ठेवलं आहे, त्या ऑब्जेक्टची शॅडो तुमची पडते, बरोबर. मग ती कशी पडते, जर समजा तुमची एक साईडनंच त्याच्यावरती लाईट पडत असेल तर दुसऱ्या साईडला त्याची शॅडो पडते. जशी आपली सावली पडते तसेच ऑब्जेक्टची सावली किंवा शॅडो पडते. सो ती कमीत कमी पडली पाहिजे, ठीक आहे. नाहीतर तिथं काय होईल, थोडासा अंधार होईल. दुसरा पार्ट आहे ग्लेअर. आता ग्लेअर याचा अर्थ काय, ग्लेअर याचा अर्थ अनवॉन्टेड जी काही लाईट आपल्या डोळ्यांना सहन करता येत नाही ती लाईट आपल्या डोळ्यावर जी पडते. म्हणजे एक ठराविक लाईटची इंटेन्सिटीज तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर काय होतं, तर त्याच्यानंतर जर तुम्ही ती लाईट बघायला गेला त्या इंटेन्सिटीपेक्षा जास्त, तर आपल्या डोळ्याला त्रास होतो. ती जी काही लाईट आहे त्याला आपण ग्लेअर म्हणतो, ठीक आहे. संध्याकाळच्या वेळी बघा, एखादा 4 व्हीलर ड्रायव्हिंग करताना आपल्याला लाईटचा त्रास होतो. सो ती जी काही लाईटचा त्रास होतो तो म्हणजे ग्लेअर इफेक्ट आहे. सो तो सुद्धा आपण मिनिमम ठेवला पाहिजे किंवा डिझायनिंगच्या वेळी तो एक पॅरामीटर कन्सिडर केला पाहिजे की ग्लेअर इफेक्ट व्हायला नाही पाहिजे. सो ती एक महत्त्वाचा तुमचा फॅक्टर आहे. नेक्स्ट फॅक्टर आहे
तर माउंटिंग हाईट याचा अर्थ ज्या काही तुम्ही ल्युमिनरीज किंवा जे काही तुम्ही हे बसवणार आहे, लाईट्स बसवणार आहेत, तर त्याची एक स्पेसिफिक हाईट पाहिजे. तर वर्किंग प्लेनपासून त्याची एक स्पेसिफिक हाईट असतो, त्याचा रेषा पण असतो, त्याला आपण म्हणतो SHR, याचा अर्थ स्पेस टू हाईट रेशो. वर्किंग प्लेन म्हणजे काय, जिथं तुमची लाईट पडणार आहे. आता फ्लोअर असेल, एखाद्या बेडरूमचा फ्लोअर असेल, तर तो फ्लोअर म्हणजे काय असणार, तुमचं वर्किंग प्लेन. का तर तिथं लाईट तुमची इन्सिडेंट होणार आहे. मग त्या वर्किंग प्लेनपासून तुम्ही किती हाईटवरती तुमच्या ल्युमिनरीज तुम्ही फिट करताय, तर तो एक फॅक्टर तुम्ही डिझाईन करताना महत्त्वाचा असतो. आणि तो म्हणजे तुमचा माउंटिंग हाईट. ग्लेअर इफेक्टमध्ये माउंटिंग हाईट जी असते ल्युमिनरीची, ती एक फॅक्टर तुमचा मॅटर करतो. कारण समजा बरोबर तुम्ही उभा राहिला आणि तुमच्या डोळ्यापुढे एकदम जर एखादी ल्युमिनरीज बसवली गेली असेल, तर ती डायरेक्ट लाईट तुमच्या डोळ्यावरती पडते, त्यामुळं ग्लेअर इफेक्ट येतो. ती समजा तुमच्या डोक्याच्या वरती असेल किंवा एका स्पेसिफिक अँगलवरती असेल, तर तिथं तुम्हाला ग्लेअर इफेक्ट जाणवणार नाही. सो तो एक माउंटिंग हाईट एक महत्त्वाचा पॅरामीटर आहे. थर्ड आहे कलर्स ऑफ वॉल्स. तर ज्या काय वॉल्सला तुम्ही कलर देणार आहे, तर तो कसं देणार, तो फॅक्टर पण तुमचा इल्युमिनेशन स्कीम डिझाईन करताना महत्त्वाचा असतो. का महत्त्वाचा असतो, समजा तुम्ही जर लायटर कलरचे कलर दिले, लायटर कलर म्हणजे समजा येलोइश कलर आहे किंवा व्हाईटिश लाईट येलो आहे, तुमचा लाईट व्हाईट कलर आहे, ठीक आहे. असे जर कलर तुम्ही तुमच्या वॉल्सला वापरले, तर तिथं काय होणार आहे, तर रिफ्लेक्शन जास्त होणार. का तर लाईट ॲब्सॉर्ब करण्याची कपॅसिटी कशी असते, तर कमी असते. जेवढं तुम्ही डार्क कलर वापराल, समजा तुम्ही एकदम ब्ल्यूइश वापरला, ब्लॅकिश वापरला किंवा चेरिश कलर वापरला, तर तिथं काय होणार आहे, लाईटचं अब्सॉर्प्शन त्या भिंती करून घेणार किंवा भिंत ती काय होणार, लाईट ॲब्सॉर्ब करणार. त्यामुळे काय होणार, रिफ्लेक्शन कमी होणार. रूममध्ये रिफ्लेक्शन कमी झाल्यामुळं काय होणार, बाय डिफॉल्ट जे काय तुमचं लाईट मिळणार आहे, ती काय होणार, इल्युमिनेशन लेवल तुमची काय होईल, तर कमी होईल. सो हे जे काय फॅक्टर्स आहेत, हे फॅक्टर तुम्ही आधी बघितले पाहिजे. कधी, ज्यावेळी तुम्ही इल्युमिनेशन स्कीम डिझाईन करता, ठीक आहे. सो हे महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत की जे तुम्ही कन्सिडर केले पाहिजेत. हे बेसिकली तुम्ही पहिल्यांदा कन्सिडर केले पाहिजेत किंवा विचारात घेतले पाहिजे, ठीक आहे. सो एवढे फॅक्टर्स आहेत. नेक्स्ट आहेत, तर काय ऑब्जेक्टिव्ह तुमचं असलं पाहिजे किंवा ऑब्जेक्टिव्ह काय आहे इंटेरियर डिझाईनचं. तर त्या सगळ्यात पहिलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे सेफ्टी आणि हेल्थ. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते सेफ्टी आहे आणि हेल्थ आहे. सेफ्टी आणि हेल्थ हे ऑब्जेक्टिव्ह कसं काय, समजा तुम्ही इल्युमिनेशन स्कीम डिझाईन केली आणि समजा लाईट्स सगळ्या गेल्या, जे काय झालं, कट ऑफ झालं, पॉवर समजा तुमची पॉवर ऑफ झाली किंवा पॉवर शटडाऊन झाली. तर ज्यावेळी तुमची पॉवर शटडाऊन होणार किंवा पॉवर ऑफ होणार आहे, त्यावेळी काय झालं पाहिजे की माणसांना किंवा तिथल्या जे काय पर्सन्स असतील त्यांना डिस्कम्फर्ट जाणवलं पाहिजे किंवा त्यांची सेफ्टी त्यांना महत्त्वाची असेल. म्हणजे एकदमच तुम्ही लाईट गेली, तर लाईट गेल्यावर पण कसं झालं पाहिजे की त्यांना डिस्कम्फर्ट झालं नाही पाहिजे किंवा त्यांना अनहेल्दी किंवा त्यांची सेफ्टी अशी कमी आहे असं वाटलं नाही पाहिजे. सो त्यासाठी महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे की सेफ्टी आणि हेल्थ तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे. परफॉर्मन्स, जे काही तुमची लाईटनिंग स्कीम आहे त्याचा परफॉर्मन्स प्रॉपर पाहिजे. याचा अर्थ काय, समजा तुम्ही 5 वॅटचा एखादी ल्युमिनरीज बसवली, तर त्यानं ते 5 वॅटचंच आउटपुट दिलं पाहिजे. नाही तो जर 2 वॅटचं जर तुमचं आउटपुट देत असेल, तर त्याचा परफॉर्मन्स कसा डाऊन झाला. सो जो काही तुमच्या ल्युमिनरीज आहेत किंवा जी काही तुमची इल्युमिनेशन स्कीम आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा पाहिजे, ॲज पर तुमच्या डिझाईन किंवा ॲज पर कम्फर्ट तो पाहिजे, तरच आपल्याला प्रॉपर आउटपुट मिळेल. सो तो एक फॅक्टर महत्त्वाचा आहे की जो काय परफॉर्मन्स आहे, तो परफॉर्मन्स कसा पाहिजे, चांगला पाहिजे. आणि थर्ड आहे ॲपिरन्स आणि कम्फर्ट. सो जी काही तुम्ही इल्युमिनेशन स्कीम डिझाईन करणार आहे, त्यातून आपल्याला कम्फर्ट मिळाला पाहिजे. म्हणजे समजा मी एखाद्या OPDमध्ये लाईटनिंग सिस्टीम डिझाईन केलं, तर तिथे येणाऱ्या पेशंटला असं अनहेल्दी किंवा अनअवॉइडेबल असं वाटलं नाही पाहिजे. तिथं आल्यावर त्याला कूल किंवा एकदम कम्फर्ट जाणवेल अशा प्रकारचं तुम्हाला इल्युमिनेशन लेवलच तिथं इल्युमिनेशन स्कीमच डिझाईन करावं लागेल. आणि लास्ट सगळ्यात महत्त्वाचा तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की
जे काय डिझाईन आहे ती इकॉनॉमिकल पाहिजे. म्हणजे भरमसाठ असं तुम्ही गरज नसताना जर तुम्ही ल्युमिनरीज वापरल्या, म्हणजे 10x10चे रूम आहे तिथं जर तुम्ही झुंबर आणि बाकीच्या गोष्टी जर तुम्ही वापरत असाल तर ते कसं असणार आहे, कॉस्टली जाणार किंवा त्याचं जे काय हे असेल, कॉस्टिंग असेल ते कॉस्टिंग वाढेल आणि त्यामुळं काय होणार, ते अनइकॉनॉमिकल होईल किंवा ते एक्सपेन्सिव्ह असं तुमचं डिझाईन होईल. सो हे जे काय अस्पेक्ट्स आहेत, सेफ्टी म्हणा, परफॉर्मन्स पाहिजे किंवा कम्फर्ट आणि इकॉनॉमिक लिव्ह, हे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला पहिल्यांदा तरी तुमचं इंटेरियर डिझाईन किंवा लाईटनिंग स्कीम डिझाईन करताना कन्सिडर केलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे फॅक्टर्स गव्हर्निंग द इल्युमिनेस ऑफ व्हिज्युअल टास्क. म्हणजे व्हिज्युअल टास्कमध्ये जे काही इल्युमिनेस आहे तो इल्युमिनेस कसा पाहिजे तर ते बघूया. किंवा फॅक्टर्स कुठले गव्हर्न करतात तर पहिला आहे स्पेस टू हाईट रेटो. आपण मगाशी म्हणले ज्याला आपण SHR म्हणतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण SHR, स्पेस टू हाईट रेशो. म्हणजे काय असतो, जर जे काय तुमचं वर्किंग प्लेन आहे जिथं तुमची लाईट इन्सिडेंट होणार आहे तिथून तुमच्या ल्युमिनरीची हाईट कशी पाहिजे, प्रॉपर पाहिजे आणि ती व्यवस्थित पाहिजे. नाहीतर काय होणार आहे तर इल्युमिनेशन स्कीम प्रॉपर तुमची फिट होणार नाही. सेकंड आहे जो काय तुमचा लाईटनिंग आहे ती ग्लेअर फ्री पाहिजे. मी मगाशी म्हणले की जर ग्लेअर इफेक्ट झाला तर तो डोळ्यांना कसा असतो, तो त्रास करतो, बरोबर. मग तो अनअवॉइडेबल पण असू शकतो. त्यामुळे काय होतं, आपल्याला जेवढी लाईट पाहिजे त्यापेक्षा लाईट जास्त आपल्या डोळ्यांना रिसीव करते आणि ती आपल्याला इफेक्ट करते आपल्या डोळ्यावरती. सो जी काय तुम्ही लाईटनिंग स्कीम डिझाईन करणार आहे ती कशी पाहिजे, ग्लेअर फ्री पाहिजे. ठीक आहे, ग्लेअर इफेक्ट महत्त्वाचा असतो. त्यामुळं जेवढा ग्लेअर इफेक्ट कमी करता येईल तेवढा ग्लेअर इफेक्ट आपल्याला कमी केला पाहिजे. थर्ड जो काय फॅक्टर आहे तो अवॉइड ओव्हरलॅपिंग ऑफ लाईट. आता काय केलं आहे, समजा तुम्ही एखाद्या पॅसेजमध्ये, ठीक आहे, 4 मीटरवर 2 लाईट बसवायच्याऐवजी 3 मीटरवर 2 लाईट बसवल्या. पहिली लाईट आणि दुसऱ्या लाईटमध्ये जर डिस्टन्स तुमचं 4 मीटर पाहिजे तिथं 3 मीटर असेल तर काय असतं, प्रत्येक ल्युमिनरीजला एक बीम अँगल असतो, जे किती अँगलमध्ये ती लाईट इन्सिडेंट करणार. मग तुम्ही जवळजवळ बसवलं तर काय होणार, पहिल्याचा बीम अँगल आणि दुसऱ्याचा बीम अँगल, दोघांची लाईट एकमेकात मिसळणार आणि तुम्हाला तो तिसराच लाईटचा इफेक्ट जाणवेल. सो ज्यावेळी तुम्ही इल्युमिनेशन स्कीम डिझाईन करताय तर बीम अँगल कन्सिडर करून मग त्या दोन्ही ल्युमिनेसमधलं डिस्टन्स प्रॉपर ठेवून ओव्हरलॅपिंग ऑफ लाईट काय केलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. ठीक आहे, तर नाहीतर तुमचे अननेसेसरी लाईट्स पण तुमची वेस्ट होणार आणि ते दोन्ही एकमेकात काय होते, मिक्स होते. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट कन्सिडर केला पाहिजे की कंट्रोल मेथड तुम्ही कुठली वापरताय किंवा कुठली डिप्लॉय करताय. तर 3 प्रकारच्या कंट्रोल मेथड्स तुम्ही इल्युमिनेशन स्कीममध्ये वापरू शकता. एक असते मॅन्युअल कंट्रोल, आपलं साधा स्विच जे असतो, स्विच ऑन केला की माझी लाईट ऑन होणार, स्विच ऑफ केला की माझी लाईट ऑफ होणार. ह्या ज्या काय मेथड्स आहेत ट्रॅडिशनल मेथड्स, ती म्हणजे तुमची झाली मॅन्युअल कंट्रोल मेथड. सेकंड कंट्रोल मेथड आहे ऑटोमॅटिक कंट्रोल मेथड. आता ऑटोमॅटिक कंट्रोल मेथड म्हणजे तुम्ही काय केलं असणार, समजा एखादा मी टायमर सेट केला की बरोबर 10 मिनिटांनी माझी लाईट ऑफ झाली पाहिजे किंवा 10 मिनिटांनी माझी लाईट ऑन झाली पाहिजे. किंवा IR रिमोट आहे, ठीक आहे, रिमोटने मी लाईट ऑन आणि ऑफ करतो ऑटोमॅटिकली. तर ती जी काही कंट्रोल मेथड्स आहेत त्याला आपण कसली म्हणणार आहे, ऑटोमॅटिक कंट्रोल मेथड. थर्ड आहे तर प्रोसेस कंट्रोल मेथड. आता प्रोसेस कंट्रोल मेथड म्हणजे काय, समजा तुम्ही मोशन सेन्सर वापरलेले आहेत. मोस्टली गोडाऊनमध्ये वगैरे किंवा जिथं मोठे डिस्प्लेज असतात, मोठमोठ्या आर्ट गॅलरीज वगैरे असतात, तर तिथं मोशन सेन्सर्स डिप्लॉय केलेले असतात. काय केलेलं असतं सिम्पली, तर मोशन सेन्सर्स असे वरती बसवलेले असतात. तुम्ही बरोबर त्या मोशन सेन्सर जवळ आला की काय होणार, तुमचं ऑब्स्टॅकल त्या मोशन सेन्सरला येतं आणि त्यामुळे काय होतं, पुढची लाईट जी आहे म्हणजे तुम्ही उभाला त्याबरोबर पुढची लाईट चालू होती. मग तो मोशन सेन्सर त्याला सिग्नल पोहोचवतो आणि त्यामुळे ती लाईट चालू होते. आणि तुम्ही तिथून पुढं गेला की थोड्या वेळानं ऑटोमॅटिक काय होते, ती लाईट ऑफ होते. मग असं जसं तुम्ही पुढं जाईल तसं पुढच्या लाईट चालू होत जातात आणि मागच्या लाईट बंद होत जातात. ह्याला आपण काय म्हणतो तर प्रोसेस कंट्रोल मेथड म्हणतो. सो इथं पण कसं असतं, ऑटोमॅटिकच लाईट तुमच्या ऑन आणि ऑफ. मग अशा वापरल्यामुळे काय होतात, अननेसेसरी लाईट तुमची
युटिलाइज होत नाही. म्हणजे जेवढी तुम्हाला गरज आहे आणि जेवढ्या ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणीच तुम्हाला लाईट तुमची सापडते. सो ही आहे तुमची प्रोसेस कंट्रोल मेथड. ठीक आहे. सो कुठल्या कंट्रोल मेथड वापरतात हे पण तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे. आणि नेक्स्ट आहे तर लाईटनिंग सिस्टीम. कुठल्या लाईटनिंग सिस्टीम असतात ते आपल्याला बघायचे आहे. सो बेसिकली 3 प्रकारच्या लाईटनिंग सिस्टीम आपण कन्सिडर केल्या पाहिजेत. एक असते जनरल लाईटनिंग सिस्टीम, एक असते लोकलाइज्ड लाईटनिंग सिस्टीम आणि थर्ड असते लोकल तुमची लाईटनिंग सिस्टीम. तर पहिल्यात तुम्ही बघू शकता तर जनरल लाईटनिंग सिस्टीममध्ये कसं असतं, सगळीकडे एकसारख्या ॲम्बिएंट लाईट पडली पाहिजे. म्हणजे एखाद्या रूममध्ये तुम्ही जर एंटर केलं तर सगळीकडे एकसारखी तुमची लाईट पडली पाहिजे. किंवा तुम्ही ऑफिसमध्ये बसताय तर वरच्या ज्या काय सिलिंग लाईट असतात त्या सगळीकडे एकसारखा प्रकाश पडतं. मग त्याला जे काय म्हणतो तर त्याला आपण जनरल लाईटनिंग सिस्टीम म्हणतो. सेकंड आहे तर लोकलाइज्ड लाईटनिंग सिस्टीम. तर लोकलाइज्ड लाईटनिंग सिस्टीममध्ये कसं असतं, एखादा स्पेसिफिक पार्टच किंवा एखादा स्पेसिफिक एरियाच हायलाईट केलेला असतो. तुम्ही ह्याला बघू शकता, झुंबर वगैरे असतं किंवा फोटोच्या वरती स्पॉटलाईट वगैरे वापरलेले असतात, बरोबर. मग त्या स्पॉटलाईट काय करतात तर त्या फक्त त्या फोटोवरतीच किंवा जे काही तुम्ही आर्टिकल्स तुम्ही लावलेले आहेत भिंतीवरती त्यावरतीच लाईट फक्त फोकस करतं. अशा प्रकारच्या ज्या काही लाईट्स असतात किंवा अशा प्रकारची जी काही लाईटनिंग सिस्टीम असते त्याला आपण लोकलाइज्ड लाईटनिंग सिस्टीम म्हणतो. टेबलवरती जे काय आपण टेबल लाईट असते ती कशी करते, फक्त आपल्या बुकवरतीच किंवा जिथं आपलं वर्किंग करत आहे तिथलीच लाईटवरती लाईट पाडते त्या वर्किंगवरती. तर त्याला आपण लोकलाइज्ड लाईटनिंग सिस्टीम म्हणतो. थर्ड जी आहे ती आहे लोकल लाईटनिंग सिस्टीम. तर लोकल लाईटनिंग सिस्टीम ही जनरलाइज्ड आणि लोकलाइज्ड या दोघांचं कॉम्बिनेशन असतं. म्हणजे लोकलाइज्ड लाईटनिंग सिस्टीममध्ये कसं असतं, सिलिंगला सगळीकडे लाईट असतात सगळीकडे लाईट पडण्यासाठी, प्लस टेबलवर त्यांनी लाईट तुमची काय केलेली असते, स्पॉट केलेली असते. म्हणजे तुमच्या टेबलवरती पण लाईट दिसणार आणि सराउंडिंगकडं पण लाईट दिसणार. ही जी काय लाईटनिंग सिस्टीम असते त्याला आपण लोकल लाईटनिंग सिस्टीम असं म्हणतो. ठीक आहे. सो राहिलेला पार्ट आपण पुढच्या